आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी असं म्हणत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। सगळं असताना राज ठाकरेंच्या कोकणातल्या एका शिलेदारानं मात्र वेगळाच पवित्रा घेतलाय आणि त्यामुळे राज ठाकरेंसमोर आणि पर्यायानं महायुतीपुढे सुद्धा एक वेगळा पेच निर्माण झालाय। काय घडतंय नेमकं कोकणामधून बघूयात माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून। कोकणात महायुतीला मनसेची मदत होणार का? सुनील तटकरेंनी कोकणात मनसे संपवली। तटकरेंना मदत करणार नाही खेडेकरांचा पवित्रा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत एक मोठा निर्णय घेतला। फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आणि राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। हे मी आज आपल्या सगळ्यांसमोर जाहीर करतो। विधानसभेच्या तयारीला लागा। सध्या जिकडे तिकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरू आहे। राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार मनसेचे कार्यकर्तेही महायुतीच्या प्रचारात गुंतलेत। अशा परिस्थितीत कोकणात मात्र महायुती समोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे आणि ती केली आहे मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी। वैभव खेडेकर हे मनसेचे कोकणातील मोठे नेते आहेत। नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदही त्यांनी भूषवलंय। मात्र त्यांनीच महायुतीचे दिग्गज नेते सुनील तटकरेंना थेट विरोध केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल अतिशय संघर्षमय राहिलेली आहे आणि या संघर्षामध्ये अनेक लोकांनी हा पक्ष संपवण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले। या लोकांनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना जेलमध्ये टाकले, राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला, आमचे पक्ष फोडले, नगरसेवक फोडले। अशा पार्श्वभूमीवर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भातली ही बैठक होती। वैभव खेडेकर यांनी तटकरेंविरोधात थेट पवित्राच घेतलाय। आता त्याचं कारण काय तर तेही पाहूया। वैभव खेडेकर नगराध्यक्ष असताना डिझेल घोटाळ्याचा तटकरेंवर आरोप आहे। तटकरेंनी खेळी केल्यानं अपात्र झाल्याचाही खेडेकरांचा आरोप आहे। रस्त्याच्या आंदोलनात खेडेकर अटकेत असताना तटकरेंनी मुद्दाम त्यांना मदत केली नाही। मनसेच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य फोडल्याचा आरोपही तटकरेंवर आहे। मनसे विरोधात रामदास कदमांना तटकरेंनी फूस लावल्याचा आरोपही आहे। खासदार होण्यासाठी मनसेची मदत घेऊन नंतर सापत्न वागणूक दिली गेली। मनसे पदाधिकाऱ्यांच्या विकास कामांच्या प्रस्तावांना तटकरेंची बगल आहे। सुनील तटकरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे आणि त्यातच वैभव खेडेकर यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटल्यात। इतकंच नाही तर कोकणातील महायुतीच्या नेत्यांबाबतही त्यांची मोठी नाराजी आहे। मात्र एकीकडे मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं खेडेकरांच्या विरोधाची राज ठाकरेंनी तातडीनं दखल घेतली आहे आणि थेट वैभव खेडेकरांना बोलावणं थाडलंय। या सगळ्या भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती किंवा त्यांच्या समोर या भावना व्यक्त करायच्या आणि मग सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथली वाटचाल करायची। आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल। अर्थात आता राज ठाकरेंच्या कामाची पद्धत बघता ते खेडेकरांचे कान टोचतील आणि विरोधाचं ताबूत थंड करण्याचे आदेश खेडेकरांना देतील हे वेगळं सांगायला नको। मात्र त्यानंतर खेडेकर काय भूमिका घेतात यावरून महायुतीच्या कोकणातील प्रचारात मनसेचे कार्यकर्ते दिसतील की नाही हे स्पष्ट होणार आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।